विठ्ठल 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 विठ्ठल. अखंड हरिनाम सप्ताह आहे. वर्ष किती आहे? 27. अरे बाप रे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओके ना? असू द्या असू द्या असू द्या. ते तिथे थोडं जागा ठेवूनच बसा. हा थोडा इथं जागा आहे भरपूर आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. चला वर्ष 28 बरोबर. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष झाले 28. माझं वय 26 आहे. किती मित्रमंडळ सगळे ऐका बरं का ध्यान देऊन. माझं वय किती? सप्त्याचं वय किती? म्हणजे माझ्या आधी 2 वर्ष सप्ताह हा चालू झालाय महाराज. मग इथं बसणारे जे कमिटी मंडळ असतील, हे जे बाबा असतील, हे तर तुम्ही पहिल्या वर्षापासून या सप्त्याला असाल माझ्या माहितीनुसार. मग या 28 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील सप्त्याला. कितीतरी महाराज लोक तुम्ही आणले असतील. कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. त्यातले किती महाराज? शाबास. म्हणजे एवढे महाराज लोक तुम्ही या ठिकाणी आणले. माझा सांगण्याचा मुद्दा ऐका जरा, प्रश्न ऐका. मग एवढे महाराज लोक तुम्ही या ठिकाणी आणलेत. 28 वर्ष झाले या सप्त्याला. मला बसलेले मंडळी फक्त उत्तर द्या, सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचा मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा हा? 28वं वर्ष आहे. कोणी सांगितलंच नाही का? 28 वर्षात का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी 2 तास करमणूक असा म्हणून सप्ताह का? अजिबात नाही. मला ऐका आता. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होती. देव, देश, धर्म. 3 विषया ठिकाणी माणसाची जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. आता प्रथम आपण देशाचा विचार करू. ज्या देशामध्ये आपण, बोल ना तुम्ही काय आजारी आहे का? असं फ्रेश बसा, फ्रेश कीर्तनाला. असं काही लोड आहे का? काय टेन्शन आहे काय? महिला मंडळ, पुरुष मंडळ काय टेन्शन आहे? कर्ज आहे का? कमिटी मंडळी कर्ज आहे का? नाही. आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाही. कारण म्हणतात ना, ज्याच्यावर कर्ज तोच खरा, ते म्हणतात मर्द. कर्जावाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. त्यामुळे टेन्शन नाही. असं फ्रेश बसायचं कीर्तनाला, जास्त नाही पण असं फ्रेश बसायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, देव, देश आणि धर्म या 3 विषयाचे माणसाच्या ठिकाणी जागृती निर्माण होते म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. पहिला देश, ज्या देशामध्ये आपण राहतोय. पोरांनो, तुम्हाला शाळेत प्रार्थना आहे का? प्रतिज्ञा शाळेत जातो का? प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे का? काय आहे प्रतिज्ञा? भारत माझा. वा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, भारत माझा. शब्द काय वापरलाय? भारत. भारत माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं पोरांनो म्हणा गाडी, आपण काय म्हणतो? गाडी मोठ्याने. गाडी माझी. बंगला, घर, जमीन, बायको. म्हणजे सगळं माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? माझं म्हटल्यावर. आता गावात मंदिर असतं. मंदिर, मंदिर कुठं माझं असतं काय? मंदिर आपलं. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं, गावचं मंदिर. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं भारत माझा देश आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ, देशाविषयी प्रेम असं महाराज. ऐका आता पुढचा मुद्दा ऐका. पूर्वी जे लोक होते, पूर्वी ते देशप्रेमी होते. कसे होते?
बस. अरे वा. पूर्वी लोक कसे होते? देशप्रेमी होते. पण आताचे देशप्रेमी नाही, देशी प्रेमी. पूर्वी लोक देशासाठी प्राणार्पण करायचे, आताचे हा बरोबर म्हटले. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खल्लास. विठाला 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 विठाला. हो, देशाविषयी प्रेम असावं महाराज, देशाविषयी. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश मेरा. डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश ये मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय हिंद, जय हिंद. देशाविषयी प्रेम असो महाराज. हो. दुसरं गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. अरे पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझे धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म, माणूस की हाच खरा धर्म आहे. हो, आपला धर्म कोणी सांगितलं? साने गुरुजींनी सांगितलं बघा, खरा तो एकची धर्म पुढं काय जगाला. पाठ आहे की तुमचा? जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला खरा धर्म आहे. माणसानी माणसावर प्रेम करणे, माणसानी माणसाला मदत करणे, हो, माणसासाठी माणसांनी धावून जाणे, हा आपला खरा धर्म आहे. आता हे कीर्तन प्रवचन तुमच्या सप्त्याला 28 वर्ष झाले. हे गावातले मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे. कोणामुळं? आज हे सप्ते होता ते मंदिर आहे, मंदिरावरती कळस टिकले. कोणामुळं? 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 छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरं टिकले असते काय? सप्ते. आजचा महाराज सप्तेच नाही तर महाराज कुठं? हा, म्हणजे शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब जर नसते महाराज तर शिवाजी महाराजांना एवढे चांगले संस्कार घडले असते, स्वराज्य निर्माण झालं असतं? अजिबात नाही महाराज. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर बघा किती सुंदर वर्णन आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई. हा, टाळ्या एक साधा, टाळ्या टाळ्या माग बसलेले. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बाप बाग शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती. अंधार झाला, टाळ्या टाळ्या. अंधार
झाला अंधार झाला अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी अरे जय भवानी महाप्रसाद झाला का तुमचा कमी झाला मग डबल होत लय झाला डबल होईल डबल नंतर डबल होत आहे ना हा मग तेच ना भाकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला आपला धर्म टिकून राहिला बघा प्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हो मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्यायचं सप्ताह का करायचा इकडे इकडे लक्ष द्यायचं इकडे सप्ताह का करायचा गेलं बॉम्बल कीर्तन सप्ताह का करायचा देव देश आणि धर्म तीन विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दिवस तिसऱ्या दिवसाची सेवा वैभव महाराजांकडे म्हणून सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं विठाला 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 मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाची भक्ती करा नवे नवे देवाविषयी जिव्हाळा असावा देवाच्या भक्तीविषयी जिव्हाळा असावा असं सांगतात आता बघा या जगामध्ये जाणणारे खूप थोडे जाणणारे जगामध्ये जाणणारे खूप थोडे मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो आणि म्हणणारे तर विचारूच नका पावलं पावली भेटतील मग तुकोबाराय म्हणतात जो देवाची भक्ती जाणतो ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो कशाचा पुतळा दैवाचा पुतळा कशाचा पुतळा दैवाचा आणि याच्याही व्यतिरिक्त तुकोबारायांचा किती ज्ञानी असू द्या पंडित असू द्या शास्त्र मुखोद्गत असू द्या भागवताचार्य असू द्या रामायणाचार्य असू द्या समाज प्रबोधनकर असू द्या कीर्तनकर असू द्या प्रवचनकर असू द्या कोणीही असू द्या पण त्याला जर देवाविषयी जिव्हाळा नसेल तर तो माझ्या कामाचा नाही आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा बघा या जगामध्ये तीन प्रकारची लोक असतात नीट आहे का अर्ध शहाणा पूर्ण शहाणा आणि दीड शहाणा बघा अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं येतं थोडं पण दाखवतो जास्त येतं 4 आना दाखवतो 12 आना त्याला काय म्हणतात अर्ध शहाणा पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त आणि बोलतो कमी कमी बोलतो ऐकतो जास्त ज्ञानी माणसाचं लक्ष नाही आपला संप्रदाय वर्णन करतात की झाडाला जेवढे फळं लागतात तेवढं ते झाड असं वाकत जातं तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसानी नम्र व्हायला पाहिजे पण इथं लागतो कोण शहाणा तो धनी हो आणि तिसरा जो येतो दीड शहाणा म्हणजे अति शहाणा आपल्या मराठीत एक म्हण आहे त्याचा बैल हा अति शहाणा त्याचा बैल या म्हणीप्रमाणे दीड शहाणा विठाला 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 मग किती ज्ञानी असू द्या देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही उपयोग नाही महाराज मग यासाठी नामारूपाचा मेळ पाहिजे तुकोबाराय सांगतात कशाचा मेळ पाहिजे नामरूपाचा नामरूपी जडले चित्त हो बघा शेताला पाहिजे खत शेताला पाहिजे घरात पाहिजे एक बोलत जायचं शेताला पाहिजे घरात पाहिजे एक पण आजकाल उलटे सगळं महाराज कलियुग आहे एक मत नाही घरामध्ये एक मत नसतं महाराज बघा असं मोठं खटलं कळतं तुम्हाला खटलं कळतं का असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं
बिन तेलाचं पिठलं. कारण घरात काही नाही. बोला बोला, घरात काही नाही, एक मत नाही महाराज, अजिबात घरात एक मत नाही. घरात कसं, घरात एकी असावी महाराज, भाऊ भावात, बहीण भावात, सासू सुनात, बाप लेकात काय पाहिजे, एकी पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त, वित्त म्हणजे पैसा, अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे, बोला बोला, चित्त. म्हणून नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. आता भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची आहे. नीट आहे का? श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, 9 प्रकारची 9विध भक्ती. आणि ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि याच्या व्यतिरिक्त किती ज्ञानी असला उपयोगाचा नाही. अनेक नो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. अभंगाचा सरळ सरळ अर्थ, कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. मग तुकोबराय सरळ सरळ सांगतात, एकतर देवाची भक्ती करा, आणि भक्ती करत असताना भक्तीविषयी जिव्हाळा असू द्या. मग आपण जी भक्ती करतो ती भक्ती देवाला मान्य नाही. देवाला कोणती भक्ती पाहिजे, कोणती भक्ती आवडते? प्रमाणे हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते, 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 हे जिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, तैसेची रहावे. देवाला कोणती भक्ती आवडते? ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची, संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम थोडंफार देवाच्या चरणी वळवा, हीच थोर आवडती भक्ती आहे. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरील जे प्रेम आहे ते थोडंफार कमी करून देवाकडं वळा, हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. पण भक्ती कशी केली पाहिजे? आवडीने भावे, हरे नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भक्ती आवडीनं केलं पाहिजे. आपण कशाने करतो? सवडीनं. वा वा वा, सावडीनं मारा. हो, भक्ती आवडीने करत नाही आपण. आणि आवड ही अशी गोष्ट आहे बघा, बसलेली मंडळी, आवड ही अशी गोष्ट आहे, वय वाढलं की माणसाची आवड बदलते. वय वाढलं की माणसाची आवड बदलती महाराज. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका, गावात जत्रा आली. तुमच्या गावची जत्रा असते का? कधी असते? मार्च मध्ये. हा, गावची जत्रा आली आणि लहान पोरग रडायला लागलं. असं लहान पोरग रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, काकांनी समजून सांगितलं, मावशीनी समजून सांगितलं, आजोबांनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, अरे रडू नको रडू नको रडू नको रडू नको. पण ते रडायचंच, बोलत जा, ते रडायचंच थांबानी. गावात काय आली होती? गावात काय आली होती? आणि पोरग काय करत होतं? रडायचं थांबलं नाही. मग संध्याकाळी त्याचा बाप घरी आला, कामावरून त्याचा बाप घरी आला आणि बापाला सांगितलं पोरग सकाळपासून रडते, रडायचं थांबानी. बाप हुशार होता, बापाला कळलं गावात काय आली होती? गावात काय आली होती? जत्रा. आणि पोरग रडायचं थांबानी. बाप हुशार होता, बाप जत्रेत गेला, 30 रुपयाची भावली घेऊन आला. 30 रुपयाची भावली घेऊन आला आणि घरी आल्यानंतर पोराला दिली. पोरग रडायचं, पोरग रडायचं थांबलं. म्हणजे ती भावली त्या पोराला काय झाली होती? बोला बोला बोला, काय झाली होती? आवडली होती. म्हणून ते पोरग रडत होतं. भावली दिल्यावर पोरग रडायचं थांबलं. आता ते लहान पोरग, काही काळ गेला, पोरग 21-22 वर्षाचं झालं.
आणि गावात काय आली? बोला बोला बोला, गावात काय आली? जत्रा. आणि पोरगं रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, काकांनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, मावशांनी समजून सांगितलं, बाळा रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको. पोरगं रडायचंच थांब. आणि गावात काय आली? जत्रा. संध्याकाळी बाप घरी आला. बाप कसा होता? बापाला माहिती होतं. गावात काय आली? जत्रा. बाप जत्रेत गेला. आता तेव्हा 30 रुपयाची बाहुली होती, आता ती 300ला झाली. काळ गेला ना भरपूर. 300 रुपयाची बाहुली घेतली आणि घरी आला आणि पोराला दिली. पोरग रडायचं. असं वाटतं का तुम्हाला? माझा दृष्टांत इथंच संपला. पोराला बाहुलीच पाहिजे होती, पण बोलकी जी याला गप करत. सांगण्याचं तात्पर्य वय वाढलं की माणसाची आवड, बोला बोला, माणसाची आवड वाढते नाही बदलते. माणसाची आवड बदलत राहते. वय वाढलं की माणसाची आवड लहान पोराला बाहुली आवडत होती, मोठं झालं त्याला दुसरीच बाहुली आवडली. वय वाढल्यावर माणसाची आवड बदलते महाराज. मग आवडीनं कुठली पण गोष्ट करावी महाराज. देवाची भक्ती सुद्धा कशी करावी? आवडीनं करावी महाराज. हो, देवाच्या भक्तीविषयी जिव्हाळा असावा. आणि देवाच्या भक्तीविषयी ज्याला जिव्हाळा आहे तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा लोखंडाचा नाही. तो पुतळा कशाचा आहे? धन भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे मना. हो का पंडित शहाणा. हो, देवाविषयी जिव्हाळा असायला पाहिजे. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा आहे? दैवाचा आहे. मग लोक दैववान कोणाला म्हणतात? तुमचे दैवान कोणाला म्हणतात लोक? अहो, लोक दैवान भाग्यवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडं पैसा आहे. हा, असं बोललं जा. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, पद आहे, तुला लोक काय म्हणतात? लय दैवाने, लय भाग्यवाने. पण श्रीमंती म्हणजे नेमकं कशाची बाबा? पैशाची श्रीमंती का? श्रीमंत कशाला म्हणतात महाराज? ऐका, तुम्ही बसल्यानंतर 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसतात, ही तुमची श्रीमंती. तुम्ही गेल्यानंतर 4 माणसं तुमच्या माघारी चांगलं बोलतात, ही तुमची श्रीमंती. जेवढे चपलाची जोडं तुमच्या घराजवळ पडतील, म्हणजे जेवढे माणसं तुमच्या घरी येतील, ही तुमची श्रीमंती. नाहीतर तुमच्याकडे करोडो संपत्ती, रस्त्यावर तुम्हाला कुत्रं विचारत नाही, आग लगी तरी दौलत को. काय कामाचं आहे महाराज त्या पैशांचं? काही कामाचं नाही महाराज. हो, श्रीमंती बघा, गरीब आणि श्रीमंत याचा तुम्हाला फरक सांगतो. हो, गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, पण भूक
भूक कशी आहे एकच आहे ना महाराज. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे पण झोप, आणि गरीबाच्या राणीमानात फरक आहे पण शेवटी जाळायची जागा हो एकच आहे महाराज. हो गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे पण झोप एकच नाही महाराज. उलट गरीब पटकन झोपते, पडल्या पडल्या गोरते. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या, गोळ्या दिलं तरच झोपतो, नाही तर झोपत नाही. फरक आहे हा महाराज. हो मग किती श्रीमंत असू द्या महाराज, किती पैसेवाला असू द्या, देवाविषयी जिव्हाळा नसेल काही उपयोग नाही महाराज. एके जया प्राणी यांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. हो या ज्ञानाची जर आवड नसेल तर त्याचा जन्माला येऊन सुद्धा काही फायदा नाही. विठाल विठाल विठाला 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 विठाला. हो मग देवाविषयी जिव्हाळा पाहिजे, आपला जिव्हाळा नाही महाराज. महिला म्हणलं तुम्ही मंदिरात जाता का? मंदिरात जाता का? जाता ना. काय मागता देवाकडं? काय मागता? काय सुखी, काय सुखी भेळ? काय काय मागतं देवा? सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे आपण जे मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालम पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हा स्वार्थ झाला ना हो. आपलं जे मागणे ते स्वतःसाठी, पण संतांचं जे मागणे ते समाजासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. आपलं मागणं स्वतः करिता, संतांचं मागणं समाजाकरिता महाराज. हो बघा नामदेवरायांचं मागणे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. नामदेवरायांचं मागणे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, भरपूर प्रेम झालं महाराज. धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख झालं. प्रेमा विन नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही समाधान. अहो काय नाही समाधान नाही ना. काय समाधान आहे महाराज आपल्याला? हो आज माणूस वरून सुखी आहे पण आतून दुःखी आहे महाराज. वरून सुखी पण आतून दुःखी. बघा माणूस आमदार झाला सुखी पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुःखी. बरं मिळालं मंत्रीपद सुखी पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. मुलगा झाला सुखी पण मुलाचं आपलं पटत नाही दुःखी महाराज. वा वा वा. मुलगी झाली सुखी पण मुलीचं लग्न जमत नाही दुःखी. मुलीचं लग्न जमलं सुखी पण सासरची माणसं चांगली नाही दुःखी. गोरी बायको मिळाली सुखी तिचं आपलं पटत नाही दुःखी. लई पैसा भेटला येडा झाला सुखी. सुखी. मिळालेला पैसा चोरीला गेला
म्हणजे हे चालतच राहणार आहे महाराज. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. माणसाला समाधान नाही महाराज, अजिबात समाधान नाही. आपण मंदिरात जाता पण देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो का नाही. पण माझा मुळात प्रश्न असा आहे, देवाला मागण्याची गरजच काय. कारण देवाला सगळं कळतं. चतुरा तो शिरोमणी. हो गुण लावण्याची गाणी. म्हणजे देवाला सांगता तू माकडा न सांगता तू माकडा न सांगता तू माकडा न सांगता तू माकडा न सांगता तू माकडा सांगता तू माकडा हा येते अंतराय न सांगता तू माकडा हा येते अंतराय न सांगता बघा. देवाला सांगण्याची गरज नाही. हो, 2 रुपयात समाधान होतं, पण आतला कोटीनच मागत असतो. मग मला बसलेली मंडळी उत्तर द्या, खरा भिकारी कोण. अवघड आहे का नाही महाराज. हो बघा, खरा भिकारी कोण याचं वर्णन भागवतामध्ये नाथ महाराजांनी केले. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावर जो 1-2 रुपयाची भीक मागतो तो भिकारी नाही. ज्याच्याकडे कोटी संपत्ती आहे तरी त्याला अजून पाहिजे, ज्याचं मन संतुष्ट नाही, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का. आता कासारी गावचे सगळे तुम्ही माणसं बसले तिथं, माझी एकच इच्छा आहे, टाळी वाजू वाटली तर वाजवायची. बघा बरं का मी काय म्हणतो, टाळी वाजू वाटली तर. पण जर वाजवलीच तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला 1 टाळी यासारखं वाजवायचं नाही. कशी वाजवायची. असं जरा बरं वाटतं का नाही महाराज. तुमचा पण सहभाग असू द्या कीर्तनात. विठाला 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 विठाला. बघा, प्रत्येक जण देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो, पण देवाकडे मागण्याची गरज नाही. देवाला सगळं कळतं. आपण इथपर्यंत आलोय, पण मागायला सुद्धा अक्कल लागते महाराज. देवाकडे काय मागवायची सुद्धा माणसाला ज्ञान पाहिजे ना. हो, एका सासू सोनाला देव प्रसन्न झाला. सासू सोनाला देव प्रसन्न झाला आणि देवाने अशी अट घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुनानी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती हो. तुम्हाला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. आणि देव प्रसन्न झाला. हो, पण ती सून लई हुशार होती महाराज. सून कशी होती, कुठली होती. कासारी. तुम्हाला बरोबर कळलं माझ्या मनात. कासारी गावचीच होती. कासारी गावची सुना कशा, तुम्हाला काय डाऊट आहे का. नाही, अजिबात नाही. हुशारच ना महाराज.
ती सून हुशार, ती म्हणली देवा किती वर आहे, किती वेळा मी तुमच्याकडे मागू शकते. भगवंत म्हणाले 3 वर आहे, 3 वरदान आहे, तू 3 वेळा मागू शकते. ती सून हुशार, ती म्हणली देवा मला पहिलं वरदान असं द्या, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे अहो आंधळी झाली, आता राहिले किती? 2 वरदान राहिले. पण ती सून कशी? ओ महिला मंडळ, सून कशी? कुठली? हा का सर, ती हुशारच ना हो. ती म्हणली देवा मला दुसरा वरदान असं द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली, राहिले किती? 1, शेवटचा वर. भगवंत म्हणाले शेवटचा राहिला, जरा विचार करून माग काहीतरी चांगलं. पण ती कशी होती? कुठली हो? ती हुशारच ना. ती म्हणली देवा शेवटचा वरदान, शेवटचा वर असा द्या मला, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग आपलं झटका, त्याचा डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माग. म्हणजे माणसाला कसं मागावं हे सुद्धा कळत, आणि काय मागावं हे सुद्धा कळत नाही. देव प्रसन्न झाला पण मागायची अक्कल नाही. कळलं पाहिजे. कधी कधी देव प्रसन्न होतो, भगवान शंकरासारखे भोळे देवत असले प्रसन्न होतो. 3 मित्र त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. 3 मित्र ते अशीच येडे, आणि देव प्रसन्न झाला. भोळा भगवान शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हो भोळ दैवत देव प्रसन्न झाले. शंकर भगवान म्हणाले माग तुला काय पाहिजे? पहिला म्हणला देवा एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. देव म्हणले माग काय पाहिजे? तो म्हणला असं करा, चिंचेची झाडं 1 कोट, चिंचेची झाडं 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. माल झाला किती? ते घरी गेल्यावर विचार करा तुम्ही. शंकर भगवान म्हणाले हा तथाच तू. नंतर दुसऱ्या मित्राला म्हणले माग तुला काय पाहिजे? दुसरा म्हणला देवा हे बघा मला तर एकतर काहीच नको, पण त्यांनी मागितल्यावर मी कसं काय शांत राहणार? मग देव म्हणले माग ना. तो म्हणला असं करा, ते चिंचेची झाडं कापा, चिंचेची झाडं, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्या, त्या फळ्यांची कपाट बनवा, ते नोटा तोडा, कपाटात कुलूप लावा, आणि चावी फक्त मायक द्या. भगवान शंकर म्हणाले तसंच तू. हा तसाच तू. आता तिसरा राहिला. तिसरा लय हुशार. कुठला होता? जमला आता, कासारे गावचा होता. आणि कासारे गावची माणसं हुशार असतात महाराज. ते म्हणलं देवा एकतर मला काहीच नको, पण दोघांनी मागितलं म्हटलं मला पण मागावं लागणार. भगवान कृष्ण आपले भगवान शंकर म्हणले माग. तर तो म्हणला देवा असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत, नीट आहे का बरं का शेवटचा वरदानी, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं, आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. अरे टाळ्या वाजवत. अहो हे असे वरदान काय कामाचे आहेत काय? दुसऱ्याचं वाटोळ करण्यासाठी मागितलेलं वरदान काय कामाचं आहे का महाराज? देव प्रसन्न झाला पण मागायचं काय कळलं नाही महाराज. मी मागाशी सांगितलं आपलं मागणं स्वतः करिता, पण संतांचं मागणं समाजाकरिता महाराज. हो तुकोबरायांचे मागणे बघा. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाचे, सुखे घालावे आम्हाचे, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घालावे आम्हाचे, सुखे घालावे गुण
सुखे घालावे आमासे गुण गाईन आवडी हेचे माझे सर्व जोडी. बघा मला सांगा बरं बसलेली मंडळी, गायन करणं सोपं आहे का? नाही. सोपं आहे का? नाही. पखवात वाजवणं सोपं आहे? बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? नाही. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतो? उपर आकाशात. आता रॉकेट आकाशात उडतो. आकाशातला रॉकेट बघितलं आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं ना. नाही कळलं का? आमच्या सारख्या महाराजांकडे तर तुम्ही पाहिलं, या महाराजांकडं इकडं सगळं तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे. पण महाराज लोकांचा मागं धूर किती निघतो महाराजांनाच माहिती का? तुम्हाला माहिती? सोपं नाही महाराज, याच्या मागं कष्ट भरपूर आहे महाराज. सोपं आहे काही? हो, कितीतरी वर्षांची मेहनत असते महाराज. रियाज असतो तेव्हा एवढं सुंदर बोलता येतं, वाजवता येतं, गाता येतं महाराज. सोपं नाही महाराज. हो. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. 8च दिवस. किती? 8. मागच्या 6 महिन्यामध्ये माझ्या गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती हो? 40,000 किलोमीटर. दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जायची गॅरंटी नाही. अवघड आहे महाराज. सोपं याच्या मागं कष्ट आहे महाराज. दिसायला चांगलं वाटतं महाराज, पण त्याच्या मागं कष्ट भरपूर आहे महाराज. हो. तो नुसताच कानायचा, महाराज तुमची लय मजा, तुमची लय मजा, तुमची लय मजा, तुमची लय मजा. म्हटलं करू नको, 8च दिवस माझ्यासोबत फिर, तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती किती? 500. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हटलं तुला कोण गायला देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. फक्त 8 दिवस. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस त्याला असं फिरवलं. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, 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 जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, 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 कैसा कैसा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे. सोपं नाही महाराज. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, त्यावेळेला एवढ्या सुंदर गोष्टी होत असतात महाराज. हो बघा, म्हणून देवाची भक्ती करा. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कमीत कमी देवाची भक्ती करा. देवाविषयी जिव्हाळा असू द्या, कारण ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा दैवच आहे महाराज. हो, इथपर्यंत आलोय. त्याच्यानंतर किती ज्ञानी असू द्या महाराज, पंडित असू द्या, शास्त्र मुखोद्गत असू द्या, पण देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही उपयोगाचं नाही महाराज. जिव्हाळा असू द्या, पण आपली भक्ती देवाला आवडणारी भक्ती नाही. आपली भक्ती मनाच्या मार्गाने. त्याला एक शब्द आहे महाराज, आंधळी भक्ती. कशी भक्ती आपली? आंधळी. तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा, कढीपत्ता माहिती आहे का सगळ्यांना? महिला मंडळ, कढीपत्ता झाडावर असा हिरवागार, काय कढीपत्ता. तोडला आणि जुडीत बांधला आणि बाजारात आणला, काय कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला, काय रिक्षात घरी आलो, कोण कढीपत्ता.
कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, मिरची. तुम्हाला अनुभव वाटत. हा, त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय मस्तपैकी. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्ता. वा वा वा. असं वरबाडलं आणि दिलं तेलात टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. हा, उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? कढीपत्ता. मग बसणारे मंडळी मला सांगा, आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस महाराज. पण ती भक्ती कामाची नाही ना, त्याला आंधळी भक्ती म्हणतात महाराज. आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. भक्ती डोळस पाहिजे. आता श्रावण महिन्यात नागपंचमी आली होती. महिला मंडळ नागपंचमी. कुठं गेले होते तुम्ही? नागपूजाला. पण कुठं? वारुळाव. तुमच्या इथं आहे का? वारुळाव गेले. कशाला तुम्ही? नागपूजायला. हा, मग तुम्ही एवढ्या लांबून श्रद्धेने भावनेने तुम्ही एकत्र येऊन त्यांची पूजा केली नागाची. मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न झाला. नागदेवता म्हणली बाबा, एवढी बाई लांबून आली, पूजा झाली, आता तिला आपण घरी जाऊन भेटू. काय झालं? मग नागोबा घरी आल्यानंतर तुम्ही काय म्हणता? या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा बसा. काय करता तुम्ही? बोला बोला बोला. तिकडे गेल्यावर काय करता? पूजा करता. आणि तोच नाग घरी आल्यावर काय करता? काठी. मग तिकडे गेल्यावर पूजा आणि घरी आल्यावर काठीनी पूजा. मग ही कुठली भक्ती आहे बाबा? मी नाही सांगत, कबीर महाराज सांगतात. सोने चांदी का नाग बनाया, पूजन लोक जुगाई रे. जिंदा नाग जब घर में निकले, काठी धमकाए रे. कैसे भजन विना तरियो. वडील ज्यावेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही. आणि वडील गेल्यानंतर अख्ख्या गावाला आमंत्रण देतो, पंचपक्वानं खाऊ घालतो. मग कावळ्याला म्हणतो. मग हे काय कामाचे महाराज? कबीर महाराज म्हणतात, जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए. मुठ भर चावल हाथ में वाटे, कौवा बाप बुलाए. कैसे भजन विना तरियो. बघा, मला सांगा बरं, दगड सजीव आहे का निर्जीव? अरे, दगड सजीव आहे का निर्जीव? निर्जीव. आणि बकरा सजीव. मग एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकराचे प्राण घेतो ना. बकरा मारा, पण संतांनी कोणता बकरा मारायला सांगितलंय? काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा. क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा. पूजा रखमाईच्या वरा. पूजा रखमाईच्या वरा. गोंधळा येईवो जगदंबे. गोंधळा येईवो जगदंबे. येईवो जगदंबे. येईवो जगदंबे. बकरा मारा, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा. पूजा रखुमाईच्या वरा. बकरा मारा, पण काम क्रोध मारा. आपण कुठला मारतो? कबीर महाराज सांगतात, सजीव बकरा निर्जीव पत्थर. सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कई के काटा. मांस मांस सब आदमी ने खाया, देव रह गया भूखा. कैसे भजन विना तरियो. आणि शेवटी कबीर महाराज सांगतात, जगाला येड लागले.
खऱ्या देवाला सोडून लोक खोट्या देवाच्या नादी लागतात हे कितपत योग्य आहे? कहत कबीर सुन बै साधू दुनिया बडी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी, कैसे भजन विना तरियो. म्हणून खऱ्या देवाची भक्ती करा. आपली भक्ती म्हणजे 7 वाराला 7 देव. एक देव फिक्स नाही, 7 वार आले की 7 देव. सोमवार आला शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हो, मंगळवार आला अनादि निर्गुण, प्रगटली भवानी. बुधवार आला बोलावा विठ्ठल, गुरुवार आला दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले. आणि शुक्रवार आला हे धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई, धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई, आईनाथ पातीस गाई, धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई. हे पातीस गाई नाथ पातीस गाई, गाई आता पातीस गाई. हे पातीस गाई आता पातीस गाई, पोटी आता पातीस गाई. हे आई धाव, हे गाई धाव, हे गाई धाव, धाव गाली आईनाथ पातीस गाई, धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई, धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई, धाव धाव गाली आईनाथ पातीस गाई. हो. आणि शनिवार आला की जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली आणि भर दे हमारी झोली. आणि एकदा का रविवार आला, अहम वागम सोहम वाग प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जी, माझ्या मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जी, माझ्या मल्हारी जिवारी. हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी, हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. माझ्या मल्हारी जी, माझ्या मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जी, माझ्या मल्हारी जिवारी. टाळ टाळ दादा घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, 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 कुंकू घ्या कोणी काळा 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 म्हणे. दादा तुम्हाला घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, आता दादा म्हणे घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, 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 कुंकू घ्या कोणी काळा 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 म्हणे. या शेजारी या शेजारी बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारी पहिला मंडळ टाळ्या, एक साथ टाळ्या.
पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. जरी झाला शिवाजी राजा शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. आवाज आवाज. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय केला, विचार करून न्याय केला. आय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखिला. असा सरदार शिवाजी राजाजी राजे, असा सरदार शिवाजी राजा साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले, पण आपण ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. महाराज हो ऐका महाराज, 7 वाराला आपण 7 देव बदलतो, पण देवाविषयी निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा नसेल तर काही उपयोग नाही. किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्र मुकुटगत असू द्या, भागवताचार्य, रामानाचार्य, काही उपयोग नाही. काय पाहिजे? काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे महाराज. पैशाला किंमत नाही महाराज. हातात येणारा पैसा वाढला म्हणजे सुखात वाढच होते असं नाही महाराज. मीपणात वाढ होतो आणि मीपणा माणसातील माणुसकी संपवतो महाराज. बघा, म्हणून पैसा आल्यावरती घमेंट करू नका. कारण 100 पोरांचा बाप आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी बसायला साधं पोत सुद्धा नव्हतं, त्यांना न्यायला विमान घेऊन जगाचा बाप आला महाराज. हो, पैशांचा घमेंट चालत नाही महाराज, अजिबात नाही महाराज. हो काय महाराज, किती पैसा कमवला म्हणजे माणूस सुखी होतो? अजिबात नाही महाराज. समाधान पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो, घरामध्ये सगळ्यांनी एकमेकांसोबत नीट राहा, प्रेमाने राहा महाराज. कसं राहा? प्रेमाने राहा. हो, पती पत्नीने सुद्धा एकमेकांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे. आपण नाही वागत. हो, तुम्हाला सांगू का, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. महिला मंडळ ऐकताय ना? पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक मारा थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, म्हणून ते थोडं भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही, कारण हँडल कुठल्या चाकाला आहे, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं जाणार खड्ड्यात जाणार ना. म्हणून समतोल असणं महत्वाचं. एकमेकांना समजून घ्या महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. क्या बात. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त समतोल, बॅलेन्स महत्वाचं आहे महाराज. प्रेमाने राहा, एकमेकांसोबत आदराने राहा. आणि ज्या नवऱ्यांना असं वाटतं की बायको घरातच बसून असते, तिला कुठं काय काम असतं, आरामच तर करते,
त्यांना मी सांगू इच्छितो फक्त एक दिवस तिला घरातल्या कामातून सुट्टी देऊन बघा, घराची काय हालत होते ते. ती दिवस रात्र काय काम करते तुम्हाला तेव्हाच समजेल. हो अवघड आहे महाराज, तुम्हाला तेव्हाच समजेल महाराज. हो सोपं नाही. सुखी संसार तोच होतो जो एकमेकांना समजून घेतो महाराज. हो नवरा जसा बाहेर जाऊन कमवतो तशी बायको सुद्धा संपूर्ण वेळ देऊन घराला घर पण देते, तेव्हा तो सुखी संसार होतो महाराज. सोपं नाही महाराज. आता लग्नाचं तर लय अवघड झालंय. तुम्ही मायक काय पाहता राहिले अहो माझं झालंय, त्यांना म्हटलं महाराजांचं झालंय का नाही. लय अवघड महाराज. ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं राहिलंय राहिले आता. अहो ते महाराज रोज एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं महाराज त्यांचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ कैसे हुआ. क्यों हुआ. अवघड आहे महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पचताए और ना खाए वो भी पचताए महाराज. अवघड आहे महाराज. हो म्हणून मी नेहमी सांगतो प्रेमाने राहा महाराज. हो आनंदाने राहा महाराज. एकमेकांचं समजून घ्या, एकमेकांचं ऐका घरामध्ये. हो बघा मी एक वाक्य सांगतो, जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते तो नवरा झोपडीत जरी असला तरी समजायचा आपण बंगल्यात आहे. आणि कितीही सांगा ऐकतच नाही, बंगल्यात जरी असलं तरी आपण समजायचं मसन वाटत. एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने राहा, आदराने राहा महाराज. हो कारण ते गाडीची दोन चाके महाराज, समान असली पाहिजे महाराज. आदराने प्रेमाने, भाऊ भावानी प्रेमाने एकमेकांशी बोला, बहीण भावानी प्रेमाने बोला महाराज. बघा मोठी बहीण असेल तर आईच्या मायेने काळजी करते, आणि लहान बहीण असेल तर मोठा भाऊ तिचं काळजी करतो, फुलासारखं तिला जपतो महाराज. हो बघा किती भांडणं होऊ द्या पण कधीच न नातं संपणार नातं म्हणजे बहीण भावाचं नातं महाराज. भाऊ रक्ताचा असो किंवा मानलेला असो, पण बहिणीच्या आयुष्यात भावाची जागा ही उंचच असते महाराज. बहीण भावाने सुद्धा प्रेमाने राहा, भावा भावानी प्रेमाने राहा. काही लोक महाराज 10-10, 20-20 वर्ष भाऊ भावाशी बोलत नाही बोलत महाराज. आज इथं बसलेले असतील काही, नाही बोलतच नाही महाराज. भाऊ या शब्दाचा अर्थ बघा, भाऊ शब्द उलटा वाचा काय होतो, उभा. हो सुख दुःखात जो कायम आपल्या पाठीशी उभा तो कोण, भाऊ महाराज. भावासोबत प्रेमाने राहा महाराज, बहीण भाव प्रेमाने राहा, नवरा बायको प्रेमाने राहा. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू द्या महाराज, कारण हा जन्म पुन्हा नाही महाराज. घरामध्ये प्रेमाने राहा. बघा कुटुंबासाठी भाकरी मिळवणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, कुटुंबासाठी भाकरी कमवणे फार मोठी गोष्ट नाही, पण कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे महाराज. एकत्र बसून का, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा, प्रेमाने राहा महाराज. हो कुटुंबाची वाटणी करण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घ्या, म्हणजे घराचं घर पण टिकतं महाराज. प्रेमाने आनंदाने सगळ्या गोष्टी होऊ द्या. आपण तसं राहत नाही महाराज. आणि एक कलियुगच आहे मुळात, एक कलियुगच असे महाराज. हो लहरी राजा प्रजांधळी आधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. सगळं उलटा कार्यक्रम महाराज येतो, सगळं उलटे महाराज. म्हणून प्रेमाने राहा, आदराने राहा महाराज. हो सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, टाळ्या मस्त कार्यक्रम आहे महाराज. हे कलियुग आहे महाराज. आहा कटकटाई ओखटे, मृत्यू लोकेचे उफराटे, येत अर्जुना जरी अवचटे जन्मला सिद्धू. सगळं उलटा कार्यक्रम आहे. मग या जन्मामध्ये येऊन कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे महाराज. कारण ज्ञान असून फायद्याचं नाही, ज्ञानासोबत वैराग्य पाहिजे आणि वैराग्यासोबत भक्ती पाहिजे, आणि त्या भक्तीमध्ये जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा नसेल तर काही फायदा नाही. परमार्थामध्ये चित्त जाण्यासाठी साधन जी आहे ती भक्ती, चित्त जाण्यासाठी साधन भक्ती. भक्ती किती प्रकारची आहे, 9 प्रकारची आहे. मग सांगितलं मी,
श्रवण मनन कीर्तन पादेसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन 9 प्रकारची नवविध भक्ती. मला पटापटा उत्तर द्या. श्रवण भक्ती कोणी केली? इतिहासामध्ये श्रवण भक्ती कोणी केली? जनक राजेने केली. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा आला नाही असं श्रवण असो. आपण कीर्तनाला बसतो पण एका चित्ताने बसतो का? अजिबात नाही. कुलूप लावलं का नाही? कुलूप लावलं का नाही? मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर दूध तर पिणार नाही ना. काही लोक असे बसतात की तिथून महाराजही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे. म्हणजे लोक एका चित्ताने बसत नाही महाराज. लय अवघड कार्यक्रम महाराज. हो बघा, श्रवण भक्ती जनक राजाने केली. दास्य भक्ती कोणी केली? हनुमंताने केली. वा वा. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने केली. पादसेवा भक्ती कोणी केली? भरताने केली. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्य कारभार चालवलो. तो त्या काळातला भाऊ होता. आताचा भाऊ कुठं वारीला जाऊ द्या, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो का? अजिबात नाही. म्हणून जरा तारतम्य बाळगलं पाहिजे, आपण प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. हो, 9 प्रकारची नवविध भक्ती आहे आणि ही भक्ती जो जाणतो तो खऱ्या अर्थाने शुद्ध आहे. अभंगाचं 4थं चरण. म्हणे नवविध